हॅलो. तर मी आहे प्रिया आणि माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. तर मीच आज हे फर्स्ट व्हिडिओ टाकलेला आहे. तर चला, तुमच्यासोबत आज मी 32 साईजचं कटोरी ब्लाऊजची कटिंग शेअर करणार आहे आणि स्टिचिंगसुद्धा लवकरच अपलोड करणार आहे. तर माझ्या चॅनलमध्ये आलाच आहात तर प्लीज सबस्क्राईब करा मला, कारण की ही सुरुवात आहे माझी आणि तुम्हाला नक्कीच समजेल असं मी तुम्हाला सांगणार आहे खूप सोप्या पद्धतीनं. तर मी अगोदर 32 साईजच्या ब्लाऊजसाठी मला उंची लागणार आहे ती 13. तर इथं 12 आहे उंची, तर मी इथे 1 इंच प्लस केलेलं आहे, एक्स्ट्राचं घेतलेलं आहे. तर सर्व 13 घेतलेलं आहे मी, 13 इंच. आणि अशी रुंदी म्हणाल तर 32चा चौथा भाग 8 होतो. तर 8मध्ये मी इथे 1.5 इंच प्लस केला आहे मार्जिनसाठी. जास्तीचा कपडा ठेवलेला आहे. तर आता मी इथं जे गळा आहे माझा समोरचा, तर तो 2.5 इंचचा घेतलेला आहे आणि शोल्डर जे आहे ते 3 इंचचं घेतलेलं आहे. गळा 2.5 इंचपेक्षा थोडंसं कमीच ठेवलेला आहे मी, जास्त पसरट गळाही नको आहे. तर जशी काही ऑर्डर असेल तशा प्रकारे मी इथे कटिंग करत असते. तर परफेक्ट बसतो हा माप. तर बघू शकता इथं मी घेतलेला आहे. आणि पुढच्या समोरच्या गळ्याची जी उंची आहे ती 6 इंच आहे आणि शोल्डर जे आहे 5.25 इंचचं मी घेतलेलं आहे. तर आता इथे मी बॉक्स बनवून घेत आहे, शोल्डरचं पण आणि समोरच्या गळ्याचं पण. अगदी सोप्या शब्दामध्ये मी तुम्हाला सांगत आहे इथं. अजिबात असं हे नाही आहे की असं ह्याला काय म्हणतात, त्याला काय म्हणतात, तर खूप जास्त असं प्रश्न पडतात काही जणांतर. खूप छान असं सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला इथं सांगणार आहे. तर आता शोल्डरच्या तिथून आपल्याला 1.5 इंचावर एक हे मार्क करून घ्यायचं आहे आणि तिथून अर्धा इंचावर खाली करायचं आणि मग नंतर आपल्या शोल्डरला मार्क करून घ्यायचं. आणि शोल्डरचा जे म्हणजे आता 5.25 आहे त्याचा अर्धा भाग करून घ्यायचा, तिथे एक मार्क करून घ्यायचं आणि मग शोल्डरला आपल्या गोलाई द्यायची आहे. आणि आता आपला जे गळा आहे ना समोरचा, ते वरचा जेवढा असेल त्याच्यापेक्षा खाली 2 सूत आपल्याला जास्त घ्यायचे आहेत खालून, जेणेकरून छान असा आकार येतो गळ्याला. आणि आता मी 1 इंच वरून घेतलेला आहे. तर आता गळ्याला शेप देऊन घेत आहे मी 1 इंच वरही मार्क करून. आता शोल्डरसुद्धा त्याच प्रकारे मी इथं मार्क करून घेत आहे. अगदी छान असा गोल येतो आणि वरतून अगदी थोडंसं आपल्याला वरतून सरळ लाईन न घेता थोडंसं असं हे करून घ्यायचं आहे, जेणेकरून छान असं येतो. आता खालून क्रॉस पट्ट्या ज्या आहेत आपल्या आऊकपट्ट्या, तर त्याच्यासाठी खालून मी 3 इंच, जिकडून कटोरी आहे तिकडून 3 इंच आणि इकडून शेवटच्या भागाकडून 2.5 इंच असं मार्क करून घेतलेलं आहे. आणि अगदी थोडंसं वरी आपल्याला एक क्रॉस जाऊन एक लाईन मारून घ्यायची आहे आणि ती कट करून घ्यायचं आहे. तर आता याच प्रकारे आपली कटोरी जी आहे ती 32 इंचसाठी 4.25ची लागते. तिथे मी 4.25वर एक मार्क करून घेतला आहे आणि वरतून 1 इंचावर जे केलं होतं आणि शोल्डरच्या त्याच्या आतमध्ये 2.5 इंचावर एक मार्क करून घेतला आहे. खालून मी ही आहे ना कटोरी, तिथून 3 इंचावर सरळ लाईन मारून घेतली आहे आणि मग त्याला गोलाई शेप देऊन घेतला आहे कटोरीला. एकदम परफेक्ट अशी ही कटोरी बसते. तुम्हीसुद्धा नक्कीच ही कटिंग करून पहा. खूप छान असं परफेक्ट ब्लाऊज बसतो, अजिबात गळा वगैरे उतरत नाही आणि शोल्डरसुद्धा आपला व्यवस्थित बसतो. नंतर इथं जे काखामध्ये फुगा पडतो ना, ते सुद्धा पडणार नाही तुम्ही या प्रकारे जर कटिंग केली तर. आता मी तुम्हाला इथं कटोरी वाढवायचं सांगत आहे. तर कटोरी जशी आहे तशी काढून घ्यायची आणि इकडच्या भागाने इकडच्या भागाने 1-1 इंच वाढवून घ्यायची. आता जे 4.25ची कटोरी आहे त्यामध्ये 1-1 इंच प्लस करायचं. आपली 7 इंच ची कटोरी इथं बनते आणि इथून आता खालून जे आहे ना त्या दोन्हीचा मध्यांक काढायचा आहे आपल्याला. तर वरतून सुद्धा मी अर्धा इंच घेतला आहे आणि इकडून थोडंसं अगदी किंचित असं वाढवून घेतलं आहे. इथं आता मी एक मार्क करून घेते आणि आपले खाली जे आहे ना ते 1 इंच घ्यायचं आहे खालून पण आपल्याला आणि त्याचा एक बॉक्स बनवून घेऊन आपल्याला इथं राऊंड असं जे आहे त्या प्रकारे इथं शेप देऊन घ्यायचा आहे. गोल येण्यासाठी मी इथं याचा उपयोग करत आहे. तुम्ही हाताने सुद्धा करू शकता. अगदी सोप्या पद्धतीने ही कटोरी तयार होते.
लवकरच याचा स्टिचिंगचा सुद्धा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे. किती परफेक्ट ही कटोरी बसते ते तुमच्यासोबत मी लवकर शेअर करणार आहे. त्यासाठी माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि आपल्या मैत्रिणीसुद्धा सोबतसुद्धाही शेअर करा. माझा आज पहिला व्हिडिओ आहे तर तेवढं जास्त मला बोलता येत नाही आहे. तर बघू शकता अशा प्रकारे काहीतरी आपली कटोरी झालेली आहे. एकदम परफेक्ट अशी फुगून येते. नंतर आता इथे क्रॉसपट्टीचं सुद्धा झालं आहे. आता मी स्लीव्ज कटिंग तुम्हाला दाखवते. तर माझी स्लीव 4 इंचच्या आहे उंचीला. तर मी त्या 4 इंचमध्ये अर्धा इंच प्लस केलं, 4.5ची कटोरी केली. खालून आपल्याला एक बॉक्स बनवून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला वरतून 1 इंच आणि खालून 1 इंच सोडून इथून डायरेक्ट एक लाईन मारून घ्यायची. त्याचा मध्यम काढायचा आणि त्या मध्यम काढल्याच्या नंतर आपल्याला याने मार्क करून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे शेप देऊन घ्यायचा आहे. तर इथून आता आपल्याला गोलाई कशी द्यायची ते सुद्धा समजत नसेल तर या प्रकारे तुम्ही गोलाई द्या. एकदम परफेक्ट अशी कटोरी आपली बसते. तर इथं काय करायचं आहे, अर्धा इंच आपल्याला असं वरती करून घ्यायची आहे स्लीव आणि इथं मार्क करून घ्यायचं आणि कटिंग करून घ्यायची. तर अगदी सोप्या पद्धतीने सांगितलं आहे. तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर थँक्यू फॉर वॉचिंग. भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये.